सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तिरंगी लढत पाहावयास मिळणार असून सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्वर स्वामी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात होणारी लढत ही रंजक ठरणार आहे आणि या होणाऱ्या लढतीसाठी उमेदवार 25 मार्च रोजी आपले अर्ज भरतील। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर केली आहे। शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही उमेदवारी जाहीर झाल्यानं विद्यमान खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांना धक्का बसला आहे। सोलापुरात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी व वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर असा तिरंगी सामना पाहावयास मिळणार आहे। सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रत्यक्ष गाठीभेटी घेणं, बैठका याद्वारे प्रचारास सुरुवात केली आहे। दांडगार राजकीय अनुभव आणि पदाधिकारी यांच्या जोरावर त्यांनी मुसंडी मारली आहे। सार्वजनिक जीवनामध्ये लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून देतात त्या लोकप्रतिनिधींनी खेचून योजना आणल्या पाहिजे। मग रेल्वेचे असेल, एअरपोर्टचे असेल, दुसरे असतील, जसं एक सोलापूरला एका जिल्ह्याकरता एक विद्यापीठ, हे कशाचं उदाहरण आहे। सोलापूरला जे डाळिंब रिसर्च सेंटर आणलेलं आहे ते लोकांच्या मदतीकरता, शेतकऱ्यांच्या मदतीकरताच आहे आणि हे लोकप्रतिनिधीचं हे पहिलं काम आहे। लोकप्रतिनिधी काय नुसतं भाषणाकरता नाही आहे आणि लोकप्रतिनिधी एकदा निवडून गेला की पार्लमेंटमध्ये गप्प बसल्यासारखं बसण्याचं काम नाही आहे त्याचं। त्यांनी बोललं पाहिजे, आग्रही राहून त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं पाहिजे आणि कामं करून घेतली पाहिजे। ही धार्मिक वृत्तीला सहसा साथ देत नाही आणि सर्वधर्म समभावाला आतापर्यंत त्यांनी साथ दिलेली आहे। आतापर्यंत सगळ्या दृष्टीने एक 2-3 उदाहरणं जर सोडली तर बीजेपीचा इथे उमेदवार निवडून आलेला आहे, दुसऱ्याला देता येत नाही। तुम्ही म्हणालात की आता पंढरपूरला अंडरग्राउंड सगळे इलेक्ट्रिफिकेशन आम्ही केलेलं आहे। मी वीज मंत्री असताना आमच्या अक्कलकोटलाही मला तिथं करायचं होतं ते, पण ते माझी सत्ता तिथे गेली त्यामुळे मी करू शकलो नाही। पंढरपूर, मंगळवेढा आणि विजापूर अशी रेल्वे मी अनाऊन्स करून घेतली पण त्याचा पाठपुरावा झाला नाही। हे सगळं काम ते राहिलेलं आहे, ते केलं पाहिजे। मला वाटत नाही की सिद्धेश्वर महाराजांच्या विषयी किंवा आमच्या सिद्धरामेश्वर म्हणून सोलापूरचे आम्ही जातो त्या यात्रेमध्ये, मी तर दरवर्षी जातो। त्यामुळं असं काय हे नाही, धार्मिक वृत्तीचे कोणी आले तरी या सोलापुरात सिद्धरामेश्वरांनी सर्वधर्म समभाव पाळला आणि हे तलाव श्रमदानाने त्यांनी उभं केलं, हा इतिहास आहे। त्यामुळं त्याचा काही परिणाम होऊ शकणार नाही। भारतीय जनता पक्षानं विद्यमान खासदार बनसोडेंना डावलत डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी दिली। जातीच्या मताचं समीकरण भाजपनं करत महाराजांना उमेदवारी दिली आहे। पदाधिकारी आणि पालकमंत्री, सहकार मंत्री यांच्यावर महाराजांची मदार आहे। या 2 देशमुखांच्या आग्रहाखातर महाराज रिंगणात आहेत। गेल्या अनेक दिवसापासून उत्सुकता होते की सोलापूर मतदारसंघाला कोणाला तिकीट मिळणार। काल रात्री जाहीर झालं की सोलापूर मतदारसंघातून जयसिद्धेश्वर महाराज यांची उमेदवारी जाहीर केली। मला असं वाटतं की जयसिद्धेश्वर महाराजांची उमेदवारी हे योग्य, प्रदेशाने सगळ्यांचं मतं घेऊन आणि या मतदारसंघाचे चाचपणी भारतीय जनता पक्ष व त्यांचा मित्र पक्ष शिवसेना असू द्या, RPI असू द्या आणि इतर पक्ष सगळ्यांनी मिळून ही जागा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडे खेचून आणण्यासाठी सज्ज आहोत। सोमवारी 3 ते 4 वाजेपर्यंत या दरम्यान 3 वाजेपर्यंत टायमिंग आहे। त्या 3च्या आत उमेदवारीचा अर्ज भरण्यात येणार। सगळ्यांना माहीत आहे याच्या पाठीमागे देशमुख मालकांचाही सुद्धा प्रयत्न आहे, तुम्हाला माहीत आहे। आणि सुभाष बापूंचाही सुद्धा याच्यामध्ये प्रयत्न आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वांगीण प्रगतीसाठी मला उमेदवारी मिळाली आहे आणि तुम्ही त्याला स्वागत केलात आणि त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने भविष्यकाळात आपण सर्व कार्य या पक्षाच्या वतीने भविष्यकालीन सर्वांगीण उन्नतीसाठी मी कटिबद्ध आहे। तुमच्या उमेदवारीबाबत अनेक उलटसुलट अफवा पसरवल्या जात आहेत की वैराग्यांनी हे दोन्ही एक नाण्याचे 2 पैलू आहेत। धर्म आणि तंड
हे एक नाण्याचे दोन पैलू असल्या कारणाने एकामेकाला जोडल्या कारणाने एकामेकाला ते विभक्त कधीही सुद्धा कोणी करू शकत नाही. वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर शहरात ठिय्या मारून बसले आहेत. आता नामनिर्देशन अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचारास सुरुवात होणार आहे. हा प्रॉब्लेम आहे की पाणी, पिण्याचं स्वच्छ पाणी, 24 तास घरातलं पाणी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14 सांगितलेलं आपल्याला की पाणी हा एक बेसिक ह्युमन राईट आहे आणि फंडामेंटल ह्युमन राईट आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मानवी अधिकार आहे आणि तो प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे. आणि माझं असं ठाम मत आहे की कोणताही माणूस पाण्यापासून वंचित राहायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला सोलापूरमध्ये बरेच डेव्हलपमेंटचे मुद्दे उचलायचे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं असेल, रस्त्यांची हालत असेल, स्ट्रीट लॅम्प्स असतील, इकडची ब्युरोक्रेसी आणि सिस्टम टायटन करायची असेल. त्याच्याहून सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा की सोलापूरमध्ये युवक बरेच आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरची ही ताकद अशी युवकांचीच आहे आणि आपल्या सगळ्यांना बाहेर पडल्यावर दिसतात की हे लोक किती संख्येने इकडे आणि किती ताकदीने इकडे आहेत. इकडचे युवक बरेच टॅलेंटेड आहेत, सुशिक्षित आहेत, यांना सिस्टम कळते, यांना पॉलिटिक्स कळतं, यांना फायनान्स कळतं. पण सोलापूरचा हा प्रॉब्लेम आहे की इकडे कितीही कॉलेजेस असले तरी इकडे एम्प्लॉयमेंट नाही आहे. इकडचा युवक हा कितीही शिक्षित झाला, कितीही उच्च शिक्षण घेतलं, कितीही दर्जेदार उच्च शिक्षण घेतलं तरी त्यांना पुरवायला आज नोकऱ्या नाही आहेत. इकडच्या जर IT सेक्टर किंवा इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स झालेल्या पोरांचं बघितलं तर त्यांना मुंबई, पुणे किंवा बँगलोर सोडून अजून पर्यायच नाही सापडत आहे नोकऱ्यांसाठी. बरेच अजून इकडनं एज्युकेटेड मायग्रेशन जे म्हणतो, शिक्षित लोकांना त्यांच्या क्वालिफिकेशननुसार नोकऱ्या त्यांच्या शहरात मिळवून देणं हा एक आमचा मोठा अजेंडा राहणार. आपलं एक नंबरचं विरोधक कोण असणार सध्या लोकसभेत? भाजप. ते फक्त सोलापुरात नाही, महाराष्ट्रात आणि भारतात. काँग्रेस नाही? काँग्रेस आहे आमचा विरोधक, पण आमचा सगळ्यात मोठा शत्रू हा भाजप पण नाही तर तो RSS आहे. आणि RSS ज्या भाजपला चालवतं त्यांनाच आम्हाला सत्तेतनं बाहेर काढायचं. मी तरुणांना हाच मेसेज देतो की मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वर्ष बऱ्याच लोकांनी फसवलं आहे. आपण सगळे या फसवाफसवीच्या राजकारणाला कंटाळलो. मी तुम्हाला काही आश्वासनं किंवा गाजर किंवा लॉलीपॉप इकडे द्यायला नाही आलो. मी इकडे म्हणतो आहे की तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही सत्ता तुमच्या हातात पोचवतो. कारण आजचा युवक हा अतिशय टॅलेंटेड आहे, शिक्षित आहे, त्यांना वर्ल्ड पॉलिटिक्स कळतं, त्यांना फायनान्सेस कळतात, त्यांना जग कसं चालतं ते कळतं, त्यांना सिस्टीम कळते, ते सोशल मीडियावरती त्यांना टेक्नॉलॉजी कळते. आणि ते आजचा सगळ्यात महत्त्वाचा युवकांचा हा अंदाज आहे की ते डॅशिंग आणि बिंदास आहेत. त्यांना काही चुकीचं वाटलं, काही खटकलं तर ते सरळ प्रश्न विचारतात आणि बाकीच्यांना हे आवडत नाही म्हणून ते त्या युवकांना बाजूला ठेवतात. म्हणून माझं युवकांचा हेच टाईम आहे, हेच म्हणणं आहे की आपण सगळे एकत्र येऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ, आपण आपले डिसिजन्स घेऊ, आपण आपले क्रिएटर्स राहू, आपण आपले राजे बनू. कारण बॉस अपना टाईम आ गया है.